नमस्कार मैत्रिणींनो, मनःशांती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही. तसेच काही माणसं देखील आपल्या आयुष्यातून एकदा निघून गेली की परत येत नाहीत. बहुधा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते. असं का बरं घडतं? कारण मिठाचं महत्त्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही. कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थावर जास्त असतं. तो पदार्थ कुठला, कसा, त्याची चव कशी, तो चांगल्या तुपापासून बनवला आहे का, ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का, हे काहीच माहिती नसतं. तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह. असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं. त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागतो. त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. त्यात कधी वाटेतील रस्सा भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोगी नसतं किंवा नको वाटतं. आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं असतात. कारण ती तुमच्या चांगल्यासाठी परखड सल्ला देतात. कधी हक्काने कान धरतात तर कधी पोट तिडकीने समजावून सांगतात. नकोशीच वाटतात ती आपल्याला माणसं. कारण त्यावेळी गोड पदार्थाची झिंग चढलेली असते. त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाहीत. तर वाटीमागे असलेले ते एवढेशे मीठ काय दिसणार बरं? पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना, तेव्हा पाण्याच्या ग्लासामध्ये लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसूक मीठ शोधायला लागतो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं? म्हणूनच देवाने वाढलेल्या ह्या आयुष्यरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्त्व असतं आणि ते द्यावं पण. आपल्याला ती व्यक्ती आवडो किंवा न आवडो, ती आयुष्यात आली ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो. आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी. कारण ती नेहमी आपल्या भल्याचा विचार करतात.